कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय इच्छा आहे तुझी? काय करावं मी? माझ्या बाबतीत जे घडते ते बघू तुला काहीच वाटत नाहीये का? अगं तुझ्या डोळ्यात एकच भस्म झाले ना मी। बरं, ज्या व्यक्तीमुळे माझी ही अवस्था आहे तीच व्यक्ती माझ्या वेदाची आई म्हणून माझ्या घरात जाणार आहे। ती माझ्या मुलीला माझ्यासारखं संपवू पाहती आणि तुम्हाला काहीच करू देणार नाहीयेस का? आई कुठे चुकलेली? सांग ना, कुठे चुकले मी? आज तुला काहीतरी चमत्कार करावाच लागेल आणि तोपर्यंत मी इथून हलणार सुद्धा नाही। देवी आई येते येते ग तुझ्या दर्शनाला। सगळं गाव मला हसत होतं। म्हातारे, एवढी म्हातारी झालीस आणि कुठे चाललीस देवीच्या दर्शनाला? तुला दिसतंय कुठं? पण मी म्हटलं माझी देवी आई सगळ्यांना मार्ग दाखवते, आपल्या लेकरांना मार्ग दाखवते, आपणच ते समजून घेत नाही आणि मग रडत बसतो। असं कसं चालायचं ग? देवी आई मार्ग दाखवताना आपली परीक्षा पण घेत असते। आपण सुद्धा आपल्या मुलांना कणखर बनवण्यासाठी त्यांची परीक्षा घेतोच की। त्यांना प्रयत्न करू देतो, धडपडू देतो आणि मग हवं नको तेही पुरवतो। धडपडीशिवाय काहीही लेकरांना मिळवू दिलं ना तर त्याचं महत्व त्यांना समजतच नाही। मग देवी आईचंही असंच आहे। ती मार्ग दाखवते पण त्यात अडथळे पण निर्माण करते आपल्यासाठी। देवी आईचा उदो उदो। माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे मिळतील? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।